नमस्कार. पुन्हा एकदा तिघांचा तडका या कैरी सीझनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. उन्हाळा म्हटलं की कैरी आलीच. कैरीचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं. आज आपण लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. चला तर मग चटपटीत कैरी पापड बनवूया. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी कैरी स्वच्छ धुवून कापडाने छान कोरडी करून घेऊ, जेणेकरून पापड जास्त काळ टिकेल. इथे आपण कैरीची साल काढून मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊया. या सर्व फोडी एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता गॅसवर कढई ठेवून त्यात तयार करून घेतलेल्या कैरीच्या फोडी टाकून घेऊया व ते छान परतून घेऊया. थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून कैरीच्या फोडी लवकर मऊ होण्यास मदत होईल. झाकण ठेवून मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटे छान शिजवून घेऊ. आता 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत. बघा, कैरी छान मऊ झालेली आहे. शिजवलेली कैरी थंड झाली की मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. आता त्याच कढईत आपण बारीक केलेली पेस्ट ओतून व त्यात साखर घालूया. कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. ती ढवळून घेऊया. मध्यम आचेवर हे मिश्रण सतत ढवळून घेऊ. 10 ते 12 मिनिटात मिश्रणाला छान चकाकी येईल. मिश्रण घट्ट होत आलं की त्यात मिरपूड, काळं मीठ, जलजिरा, साधं मीठ चवीनुसार आणि चिली फ्लेक्स टाकून 2 ते 3 मिनिटे छान मिसळून घेऊया. इथे मी हिरवा फूड कलरचा वापर केला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याने पापडाला रंग छान येतो. आता आपल्या पापडाचे मिश्रण रेडी आहे. ताटाला थोडं तेल लावून घेऊया, जेणेकरून पापड चिकटणार नाही. आता हे मिश्रण ताटात ओता आणि ताट फिरून सगळीकडे सारखं पसरवा. आता हे ताट 2 दिवस कडक उन्हात ठेवा. जर ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखाली सुद्धाही वाळवू शकता. इथे 3 दिवस छान कैरी पापड सुकून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. एकदा की वरचा थर सुकला की आपला कैरी पापड तयार आहे. सुरुवातीला आपण कडेचा भाग मोकळा करून घेऊया.
वाळल्यानंतर बघा हा पापड किती छान पारदर्शक दिसतोय. आता सुरीच्या साह्याने उभे लांब काप करून घेऊया आणि त्याच कापाचे आपण छान रोल करून घेऊ. बघा इथे आपला कैरी पापड रोल तयार आहे. हे कैरी पापड तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता.